नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2 मे 2026 म्हणजे आजच्या दिवशी राज्यसेवा मेन्स 2025चा असणारा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने असणारा पेपर पहिला आणि त्यातला असणारा पहिला ऑप्शनल आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देऊन आल्यानंतर चर्चा करतोय. त्यातला असणारा कुठला ऑप्शनल आपण डिस्कस करतोय तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. कसा होता हा पहिला पेपर? PSIRचा उल्लेख केला तर UPSCच्या असणाऱ्या सिलेबसच्या अनुषंगाने या असणाऱ्या वर्णनात्मक परीक्षांच्या अंतर्गत MPSC सक्सेसफुल ठरला का? पेपर योग्य पद्धतीने सेट केला का? त्याचं उत्तर आहे पहिल्यांदाच देतो या ठिकाणी तर यस. आयोगाने सिलेबसच्या अनुषंगाने सगळे मुद्दे या ठिकाणी योग्य पद्धतीने कव्हर केलं. त्यातला असणारा हा जो पहिला पेपर आहे ज्यामध्ये आपल्याला एकतर पॉलिटिकल आयडिओलॉजी सोबत वेस्टर्न थिंकर्स, इंडियन थिंकर्स, इंडियन पॉलिटिकल थॉट्स आणि थेरीज याचा आढावा घ्यायचा आणि त्यानंतर सेक्शन बी च्या अंतर्गत पाहिलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आणि त्याचा असणारा पॉलिटिक्स याचा रेफरन्स बघायचा. तर त्या दोन्ही सेक्शनच्या अंतर्गत MPSC ना UPSC ला योग्य पद्धतीने फॉलो केले. म्हणजे आत्ताचा UPSC नाही, जो स्टार्टिंगला UPSC ज्या पद्धतीनं सिलेबसचा असणारा पॅटर्न चेंज झाल्यानंतर रिॲक्ट करत होता त्या पद्धतीचा असणारा पेपर आपल्याला दिसलेला आहे. योग्य सिस्टमॅटिकली असणारी शब्दरचना या ठिकाणी दिसते. आपल्याला वेस्टर्न थिंकर्सच्या अनुषंगाने खूप जास्त काही विचारलं असं नाहीये, पण त्याच्यामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर ॲना अर्डेनचा असणार रेफरन्स विचारण्यात आलं त्याच्यामध्ये. सोबतच बघितलं आपण या ठिकाणी तर हिथं रेफरन्स येतो मार्क्सिझमच्या असणाऱ्या आयडिओलॉजीचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतात. सोबतच रेफरन्स पाहिला तर इंडियन थिंकर्सच्या अंतर्गत आपल्याला चाणक्याशी संबंधित असणारे प्रश्न विचारताना दिसतात. थेरीजमध्ये थेरी ऑफ स्टेटचा उल्लेख करत असताना क्लासिकल लिबरलिझमची असणारी थेरी या ठिकाणी रिप्रेझेंट करताना दिसतात आपल्याला. सोबतच फेमिनिझमच्या अँगलमध्ये सुद्धा क्वेश्चन करण्यात आलेला आहे. म्हणजे आयडिओलॉजीचा रेफरन्स घेऊन प्रश्न विचारताना दिसतात. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या असणाऱ्या पेपरच्या अनुषंगाने बघण्याचा प्रयत्न केला तर कॉन्स्टिट्यूशनच्या असणाऱ्या बेसिक शब्दांना, बेसिक असणाऱ्या कन्सेप्टला तुम्हाला क्लिअरली विचारताना दिसतात. म्हणजे प्रॅक्टिकली चांगला पेपर या ठिकाणी सेट झालेला आहे. आणि तो कसा होता पहिला पेपर तो आपण आता डिस्कस करूया. मग याच्यामध्ये राजकीय सिद्धांत, भारतीय राज्यव्यवस्था याचा असणारा प्रॉपर वे ना UPSCच्या असणाऱ्या PSIRच्या पॉलिटिकल सायन्सच्या बेस्ड वरती हा जो पेपर तयार झालाय त्याला आपण या ठिकाणी डिस्कस करूया. त्यातला असणारा पहिल्यांदा विभाग अ याचा उल्लेख केला तर पॉलिटिकल थेअरी अँड इंडियन पॉलिटिक्सचा रेफरन्स आपण याच्यामध्ये दिसतोय. राजकीय सिद्धांत आहे, संकल्पना आहे, राजकीय विचारवंत आहेत याचाही उल्लेख याच्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण उल्लेख करूया ते म्हणजे कुठला तर इथं आपल्याला किती प्रश्न आहेत या ठिकाणी तर टोटल 8 प्रश्न आहेत. त्यामध्ये सेक्शन ए च्या अंतर्गत 4 प्रश्न, सेक्शन बी च्या अंतर्गत 4 प्रश्न. पण सिक्वेन्स त्यांचा 1 ते 8 या पद्धतीनं आहे. ज्यांना UPSCचा पॅटर्न माहिती आहे, MPSCचा असणार नवीन पॅटर्न त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं ते तुम्ही बघितलं असेल तर हे जास्त तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. या असणाऱ्या टोटल 8 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे आहेत. ते कसे? सेक्शन ए मधला असणारा पहिला प्रश्न आणि सेक्शन बी मधला असणारा सिक्वेन्स नुसारचा असणारा 5वा प्रश्न म्हणजे सेक्शन बी मधला पहिला. हे दोन्ही प्रश्न कंपल्शन आहेत तुम्हाला. म्हणजे दोन्ही प्रश्न सोडवायचे म्हणजे सोडवायचेच आहेत. या पहिल्या प्रश्नामध्ये आहेत 5 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे 150 शब्दांच्या अनुषंगाने. तो असेल तुम्हाला 10 मार्कांना. असे इथं 50 मार्क असतील पहिल्या असणाऱ्या प्रश्नाच्या अंतर्गत. सेम इकडे 8वा प्रश्न जो आहे, 5वा प्रश्न जो आहे ना, इथं सुद्धा तुम्हाला काय असतील या ठिकाणी 5 प्रश्न असतील. प्रत्येकी 10 मार्कांसाठी 50 मार्कांचा रेफरन्स याच्यामध्ये असेल आणि लिहायचे तुम्हाला 150 असणाऱ्या शब्दांमध्ये लिहायचे. आता राहिले किती प्रश्न? राहिले सेक्शन ए मध्ये 3 प्रश्न, सेक्शन बी मध्ये 3 प्रश्न. आणि याच्यामध्ये बघितलं तर या 3 आणि 3 6 प्रश्नांपैकी लिहायचे आहेत तुम्हाला 3 प्रश्न. पण 3 कसे लिहायचे? एकाच सेक्शन मधले 3 असता कामा नये, दोन्ही सेक्शन मिळून 3 असले पाहिजे. म्हणजे काय करू शकता तुम्ही? यातले 2 क्वेश्चन, यातला 1 क्वेश्चन किंवा यातले 2 क्वेश्चन, यातला 1 क्वेश्चन लिहू शकता. आणि यातला प्रत्येकी असणारे जे 1 क्वेश्चन्स आहेत का त्या प्रत्येक एका क्वेश्चन मध्ये आहेत 3 क्वेश्चन. आणि ते कसे असतील? त्यातले 2 क्वेश्चन्स असतील 20 मार्कांना आणि 1 क्वेश्चन असेल 10 मार्कांना. असे इथं बघितलं तर 50 मार्कांचा असणारा प्रत्येक क्वेश्चन असेल हे इथं लक्षात घ्यायचं. मग त्या अनुषंगाने आपण ह्या असणाऱ्या पेपरला बघायचं आहे. मग इथं लक्षात घ्यायचं आपल्याला पहिला प्रश्न इथं आपण डिस्कस करतोय. मग पहिला प्रश्न डिस्कस करत असताना लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी? राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन द अबाउट द 150 वर्ड्स ईच. प्रत्येक प्रश्न आपल्याला अंदाजे 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. ओके. प्रत्येक प्रश्न 10 मार्कांना असणार आहे. पहिला प्रश्न, राजकीय सिद्धांताच्या असणाऱ्या अभ्यासातील वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा.
प्रश्न विचारलेला आहे पॉलिटिकल थेअरीचा, थेअरीशी संबंधित असणाऱ्या अप्रोचल बिहेवियरचा रेफरन्स आपल्याला विचारलं या ठिकाणी, बिहेवियर अप्रोचचा रेफरन्स. जेव्हा बिहेवियरल अप्रोचचा उल्लेख येतो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर इथं येतात ते म्हणजेच कोण, तर इथं डेव्हिड ईस्टन यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा. का डेव्हिड ईस्टनचा उल्लेख करायचा, तर त्यांनीच या असणाऱ्या बिहेवियरल अप्रोच बद्दलचे असणारे 3 पॅरामीटर डिस्कस करायला दिलेले आहेत. मग कोणते 3 पॅरामीटर असतात इथं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जेव्हा एखाद्या असणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलायचं असेल तेव्हा त्याचा असणारा ऍक्टिव्ह झोन कसा असतो, तर तो त्याच्या असणाऱ्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल अप्रोच वरती असतो. मग तो इंडिव्हिज्युअल अप्रोच कसा असू शकतो की एखाद्या व्यक्तीकडं इकॉनॉमिकली कंडिशन कशी आहे त्याच्यावरती सुद्धा त्या व्यक्तीचा असणारा प्रेझेन्स, त्याचा असणारा बिहेवियर त्या अनुषंगाने आपल्याला सेट होताना दिसतं. सोबतच बऱ्याच वेळा काय होतं, व्यक्तींचा असणारा करिझमॅटिक पर्सनॅलिटी असते पहा. म्हणजे काय, व्यक्ती जेव्हा एंट्री करते कोणत्याही असणाऱ्या प्रिमायसेस मध्ये त्याचा ओरा डिफाईन होतो ना, मग तो ओरा कसा आहे याबद्दलची असणारी म्हणजे करिझमा त्याचा असतो, त्या व्यक्तीच्या असणाऱ्या पर्सनॅलिटीला कनेक्टेड असणारा रेफरन्स त्या ठिकाणी आपण बघतो. आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा उल्लेख केला, इकॉनॉमिकल बघितलं आपण, सोबत बघितलं इथं करिझमॅटिक असेल आणि सोबत या ठिकाणी येतो तो म्हणजेच काय येतं, तर इथं पॉलिटिकल आणि सोशल अवेअरनेसचा उल्लेख याच्यामध्ये करायचा आपल्याला. म्हणजेच काय, इथं तो व्यक्ती स्वातंत्र्याला किती महत्व देतो, तो इथं लिबरलिझमला, फ्रीडमला अप्रोच करतो का, इथं सोसायटी मधल्या असणाऱ्या स्वातंत्र्याला तो अवेअरनेसच्या अनुषंगाने ऍक्सेप्ट करतो का, त्याच्या अनुषंगाने त्या लोकांना ती असणारी व्यक्ती ऍज अ लीडर म्हणून त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्षात समाजातील असणाऱ्या व्यवस्थेच्या अनुषंगाने लीडर कसा असला पाहिजे आणि त्या लीडरच्या असणाऱ्या वर्तनाशी संबंधित असणारे मुद्दे या ठिकाणी मांडायचे, रिप्रेझेंट करायचे, जेणेकरून आपल्याला हा असणारा जो पॉलिटिकल थेअरी आहे का त्याचा अभ्यास करत असताना बिहेवियरल अप्रोच या ठिकाणी कळू शकतो. म्हणजे स्टेटचा प्रेझेन्स कसा असलं पाहिजे आणि सिटिझनचा प्रेझेन्स कसा असला पाहिजे, या दोघांना पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली इम्पॅक्ट करणाऱ्या घटनांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी इथं देताना दिसतात. कोण, डेव्हिड ईस्टन या ठिकाणी आपल्याला हा बिहेवियरल अप्रोच इथं देताना दिसतात. त्यामुळे त्या अँगलमध्ये आपल्याला हे बघणं आवश्यक असणार. ठीक आहे, इथं 10 मार्कांना लिहायचं आपल्याला. दुसरं काय, राज्याविषयीच्या अभिजात उदारमतवादी आकलनातील त्रुटी कोणत्या विचारल्यात. व्हॉट आर दी ड्रॉबॅक्स ऑफ दी क्लासिकल लिबरल्स अंडरस्टँडिंग ऑफ द स्टेट. आता नीट आहे का, राज्याचा युक्तिवाद सांगायचंय. राज्याचा युक्तिवाद सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर हिथं प्रत्यक्षात व्यक्तीची भूमिका कशी असते आणि व्यक्ती कोणत्या अँगलमध्ये या ठिकाणी येऊ शकतो, प्लस व्यक्तीला स्टेट सोबत, राज्यासोबत कनेक्ट करायचे, तर राज्य कसं असलं पाहिजे, राज्य फुलफिल करत असताना राज्य हा स्ट्रॉंग पाहिजे का, राज्य हा फक्त ऍज अ नाईट वॉचमॅन पाहिजे का, राज्य हा डॉमिनंट पाहिजे का, या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा येतो तेव्हा आपण त्या ठिकाणी त्या स्टेटच्या थेअरीला डिफाईन करत असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मागे सांगितलंय तो म्हणजे क्लासिकल लिबरलिझम. क्लासिकल लिबरलिझमचा मुद्दा जेव्हा येतो का तेव्हा तो जातो ऑटोमॅटिकली एन्शियंट एरामध्ये. एन्शियंट एरामध्ये स्टेटला खूप जास्त प्रायोरिटी दिली जाते, स्टेट बलाढ्य केला जातो, इंडिव्हिज्युअल फ्रीडमला कोणताच महत्व दिलं जात नाही. इथं फक्त इकॉनॉमिकल असणारा जो प्रॉफिट आहे का, बेनिफिट आहे का, तो फक्त स्टेटच्या अंतर्गत जे एलिटिस्ट वर्ग आहेत का, जे सघन वर्ग आहे का, जो प्रशस्त वर्ग आहे का, जो बोर्जुआ क्लास आहे का, त्यांच्याच असणाऱ्या विकासाशी संबंधित तो मुद्दा मांडला जातो. म्हणजे इथं सार्वंगीण विकासाचा विचार केला जात नाही, वेलफेअर स्टेटचा विचार नसतो या ठिकाणी, इथं डॉमिनंट स्टेटचा उल्लेख असतो. तर त्या चुका आहेत त्या कशा ओव्हरकम करायच्या, त्या ड्रॉबॅक आपल्याला फक्त इथं सिंपल मॅनर मध्ये मांडायचे. म्हणजे इथं क्लासिकल थेअरीचा रेफरन्स मागे मागितलेला आहे, विचारलेला आहे, फक्त तो निगेटिव्ह अँगलनं आपल्याला रिप्रेझेंट करायचंय असा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, पुढं तिसरा प्रश्न काय ठिकाणी, डिस्कस द मेजर सोर्सेस ऑफ द लेजिटमेसी. लेजिटमेसी अधिमान्यतेचे असणारे प्रमुख स्रोत कोणते. जेव्हा लेजिटमेसी अधिमान्यतेचा मुद्दा येतो का तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं या ठिकाणी कोणाचा, मॅक्स वेबरचा रेफरन्स इथं आणायचा. आता मॅक्स वेबर जेव्हा स्वतःची आयडियोलॉजी प्रेझेंट करतात तेव्हा ते 2 व्यक्तींना किंवा असं म्हणून आपण 2 थिंकर्सला इथं सगळ्यात पहिल्यांदा हायलाइट करताना दिसतात. एक थिंकर कोण आहे त्या ठिकाणी, तर एक थिंकर्स याच्यामध्ये येतात मॅकॅलवे. मॅकॅले सोबतच दुसरे थिंकर्स घेतात ते म्हणजे इंडियन थिंकर, ते म्हणजेच कोण या ठिकाणी, तर चाणक्य. आता मॅक्स वेबरचं एक फेमस स्टेटमेंट आहे बघा या ठिकाणी, काय की चाणक्य इज द मोर मॅकॅलवे दॅन द मॅकॅलवे.
म्हणजे विस्तारवादी भूमिका घेणारा जो मॅकल्बी होता, ज्या मॅकल्बीच्या आयडिओलॉजीच्या बेसवरतीच त्या ठिकाणी सिकंदर दी ग्रेट त्या असणाऱ्या, किंवा अलेक्झांडर दी ग्रेट असं म्हणू आपण त्या ठिकाणी, तर त्या व्यक्तीच्या असणाऱ्या साम्राज्यवादी विस्ताराचा मूळ जनक, मूळ विचारवंत, मूळ शिक्षक, तो रेफरन्स घेत असताना आपण मॅकल्बीचा रेफरन्स बघत असतो. पण त्या असणाऱ्या मॅकल्बीला स्वतःचा प्रिन्स सापडला नाही, पण चाणक्याला स्वतःचा प्रिन्स सापडला चंद्रगुप्त मौर्याच्या अनुषंगाने. मग ती जी आयडिओलॉजी आहे ना, ती खूप परफेक्टली इम्प्लिमेंट होताना दिसते मॅक्स वेबरच्या दृष्टिकोनातून. मॅकल्बीच्या साम्राज्यवादी विस्तारापेक्षा सुद्धा हे चाणक्याची असणारी भूमिका स्ट्रॉंग वाटते. आणि त्या कंडिशनमध्ये लेजिटिमेट आयडिया, ऑथॉरिटी कोणाकडे असली पाहिजे, आणि ती ऑथॉरिटी कशा पद्धतीनं ड्रेन होऊन स्टेटच्या असणाऱ्या बेनिफिशरीसाठी वापरण्यात आली पाहिजे, याच्याबद्दलचं असणार मॅक्स वेबरची असणारी भूमिका आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये सुद्धा करिझमॅटिक अप्रोच असेल, लीगल अप्रोच असेल, त्या ठिकाणी इकॉनॉमिकल अप्रोच असेल, तोही मुद्दा आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे काय, बऱ्याच वेळा होतं कसं, जेव्हा लेजिटिमिटी दाखवायची असेल आपल्याला, एक प्रकारे अधिमान्यता दाखवायचं असेल, तर अधिमान्यता दाखवत असताना काही ट्रॅडिशनल कंटेंट सुद्धा आपल्याला इथे विचारात घ्यावे लागतात. मग ट्रॅडिशनल कंटेंट असेल त्याच्यासोबतच रेफरन्स घेत असताना काय करायचंय, व्यक्तीच्या असणाऱ्या करिझमॅटिक अप्रोचचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर तो रेफरन्स कसा असेल, सोबतच बघितलं या ठिकाणी कधी कधी काय करावं लागतं, ही लेजिटिमेसी आहे का, ऑथॉरिटी आहे का, मान्यता आहे का, एक प्रकारे कोणत्या संस्थेला द्यायचे, कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था महत्वाची असू शकते. म्हणून लीगल ऑथॉरिटीचाही रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करावा लागतो, लिहावा लागतो. मॅक्स वेबरच्या या आयडिओलॉजीचा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये मांडावा लागतो. ठीक आहे. नंतर एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो म्हणजे पर्यावरणवादी स्त्रीवादाची ठळक वैशिष्ट्ये कोणती. 10 मार्काला विचारलाय, व्हॉट आर दी प्रॉमिनंट फीचर्स ऑफ दी इको फेमिनिझम. इको फेमिनिझमचा मुद्दा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मारिया माईस यांचा उल्लेख करायचा आहे. आणि सोबतच बघितलं या ठिकाणी तो म्हणजेच कुठला, तर सिमोन डी बोरिवा. सिमोन डी बोरिवा यांचा उल्लेख केला तर ही अति महत्वपूर्ण असणारी फ्रेंच विचारवंतवादी एक व्यक्तिमत्व आहे, जे महिलेबद्दल एक खूप महत्वपूर्ण स्टेटमेंट वापरतात. आणि ते काय म्हणतात की स्त्रीला महिला हे समाज बनवतो. स्त्री जन्म घेत असताना महिला म्हणून जन्म घेत नाही, महिलेला समाजामध्ये रिस्ट्रिक्शन्स आणण्याचं काम हे समाज घडवत असतो. समाजच महिलेला दुर्बल बनवण्याच्या असणाऱ्या विचारामध्ये असतो, म्हणून तो शोषित घटक असतो आणि शोषक हा पुरुष असतो. म्हणून जेव्हा पर्यावरणाला हा मुद्दा जोडला जातो, सिमोन डी बोवीर यांचा असणारा उल्लेख बघत असताना, तर ते म्हणतात की जंगल आणि स्त्रिया या दोन्हीही एकाच पर्स्पेक्टिव्हने विचारात घेतल्या जातात, कारण या दोघांचंही शोषण होतं. आणि दोघांचंही शोषण करणारा कोण असेल, तर पुरुष असेल. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघत असताना पॅट्रिआर्कियल झोनचा असणारा आयडिओलॉजीचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट याच्यामध्ये मांडताना दिसतात. तर तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. थोडंसं एक आपल्याला या ठिकाणी इंडियन आयडिओलॉजीचा रेफरन्स जोडायचा असेल तर आपल्या इथं जोडू शकता, तो म्हणजे कुठला, वंदना शिवा यांच्या असणाऱ्या आयडिओलॉजीचा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही मांडू शकता. सोबतच तुम्ही इथं महात्मा गांधींचाही असणारा स्वराज्याची एक आयडिओलॉजी याच्यामध्ये मांडू शकता, जिथं आपल्याला जे ट्रॅडिशनल मॅनरमध्ये आलेल्या व्यवस्था आहेत का त्यांना मान्यता देणं सुद्धा गरजेचं ठरू शकतं, तो म्हणू शकता. किंवा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, अरविंद घोष यांचा असणारा इंटरनॅशनल नॅशनलिझमचा अँगल सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता, जिथं सर्वस्व असणाऱ्या किंवा सर्वच असणाऱ्या स्तरातील असणाऱ्या घटकांना योग्य तो अधिकार देणं आणि त्याच्यातून या ठिकाणी योग्य स्वातंत्र्याची भूमिका बजावणं. हा मुद्दा जसा येतो तसंच जंगलांना सुद्धा स्वातंत्र्य देत असताना महिलांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख हे मान्य केलं तर जंगलाची असणारी एक प्रकारे जपवणुकीची भूमिका ही महिलांच्याच असणाऱ्या विचारातून तयार होऊ शकते, असा उल्लेख या ठिकाणी मांडता येऊ शकतो. तर तो असणारा पर्यावरणवादी स्त्रीवादाची वैशिष्ट्ये मांडू शकतो. मग त्याला आपण एक्झाम्पल आपल्या असणाऱ्या चिपको मुवमेंटचा उल्लेख आपण करू शकतो या ठिकाणी. म्हणजे इथं काय करू शकतो आपण, सुंदरलाल बहुगुणा यांचा असणारा विचार सुद्धा याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो, जेणेकरून तुम्ही अपडेटेड असणारी माहिती इथं लिहिताय असाही उल्लेख याच्यामध्ये करू शकता. पुढचं काय या ठिकाणी, जॉन रॉल्स. हे जॉन रॉल्स अति महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे 20व्या असणाऱ्या शतकातील व्यक्ती, ज्या व्यक्तीची आयडिओलॉजी खूप रिसेंट कालखंडामध्ये जगाने ऍक्सेप्ट केली. मग त्यांचा असणारा जो त्या ठिकाणी इग्नोरन्स ऑन व्हील्स असता रेफरन्स बघतो ना आपण, इग्नोरन्स ऑफ व्हील्स, एक प्रकारे अज्ञानाचा असणारा जो पडदा आहे का, त्या अज्ञानाच्या पडद्याच्या मागे राहून जस्टिसची कल्पना करत असताना जस्टिस कसा असला पाहिजे, मग ऍज अ थर्ड पर्सन म्हणून मी न्याय कसा असला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. अदरवाईज न्याय कसा असतो, जे माझ्यासाठी चांगलं आहे हे न्याय असू शकतं. मग मी जर समाजामध्ये पुढे जाऊन काय होणार आहे याचे विचार माझ्याकडे असेल, समजा मी पुरुष आहे, पुरुषासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असू शकतात ते मी न्याय आहेत असं समजू शकतो. जर मी महिला असेल
तर महिलेसाठी भविष्यात जाऊन कोणता न्यायाचा घटक असू शकतो तो मी न्यायामध्ये मांडू शकतो. महिलेसाठी पॉझिटिव्ह कोणता मुद्दा असेल तो न्यायामध्ये मांडू शकतो. मी आयुष्यामध्ये काय आहे ही जर यंत्रणा मला माहिती असेल तर न्यायाची बाजू मी माझ्याच बाजूने मांडू शकतो का नाही. म्हणून ऍज अ थर्ड पर्सन म्हणून कायदा तयार करत असताना, जस्टिस क्रिएट करत असताना मी एक निग्लेक्टेड व्यक्ती असलो पाहिजे. मला त्या पडद्याच्या बाहेर गेल्यानंतर, ऍक्च्युअल जीवनामध्ये गेल्यानंतर मी कोण असेल याची आयडिया मला आत्ता माहित नाहीये. मी असा एक या ठिकाणी पूर्ण असणारा अनभिज्ञ व्यक्ती आहे. तेव्हा मी जो न्यायाची संकल्पना मांडेल ती युनिव्हर्सल ट्रूथ असेल. अशी आयडिओलॉजी मांडणारे असणारे जॉन रॉल्स हे खूप महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी मांडतात. आणि त्यांच्यावरती प्रश्न काय विचारलाय, रॉल्स प्रणित न्याय सिद्धांत विषयक प्रमुख समूहलक्षी आक्षेप स्पष्ट करा. एक्सप्लेन दी मेजर कम्युनिटेरियन ऑब्जेक्शन्स टू दी रॉल्स थेअरी ऑफ जस्टिस. मग इथं येतो समूहवादाचा मुद्दा. मग समूहवादाच्या व्यवस्थेतून न्यायाची संकल्पना कशी. न्याय हा समूहासाठी किंवा न्याय हा चांगला असावा याच्यापेक्षाही न्याय हा योग्य असावा हे खूप महत्वाचं आहे. चांगला असण्यापेक्षा, कल्याणकारी भूमिका असण्यापेक्षा तो किती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतोय. न्याय हा सर्वांसाठी एकच आहे का, अशी भूमिका जोपर्यंत तुम्ही मांडणार नाही तोपर्यंत याची क्लॅरिटी तिथं होऊ शकत नाही. म्हणजे समूहवाद किंवा सामूहिक यंत्रणा किंवा समूहवादी असणारी विचारवंत इथं नक्कीच या असणाऱ्या जॉन रॉल्सच्या विचारांना विरोध करताना दिसतात. मग त्यामध्ये मायकल वॉल्झर यांचा रेफरन्स आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि त्यांच्या आयडिओलॉजीला डिफेंड करू शकतो आपण या असणाऱ्या प्रश्नांमध्ये. मग जनरली बघितलं तर काय रेफरन्स येतात आपल्याला, पहिले 5 प्रश्न काय सांगतात. मग पहिले 5 प्रश्न हे प्रॉपर वेनं तुम्हाला टिपा लिहायला सांगतायत, पण एकदम परफेक्ट क्वेश्चन्स केलेले त्या ठिकाणी. पहिल्यांदा बिहेव्हिअरल अप्रोच विचारलाय तुम्हाला. सिलेबस पॉईंटचा उल्लेख केला तर पॉलिटिकल थेअरीच्या मिनिंग वरती प्रश्न विचारलाय. हा प्रश्न वर्तुळवादी दृष्टिकोनावर आहे. पारंपरिक संस्थात्मक अभ्यासाकडून वैज्ञानिक आणि अनुभवात्मक अभ्यासाकडे झालेला बदल लिहायचा आहे. नंतर प्रश्न विचारलाय क्लासिकल लिबरलिझम वरती विचारलाय प्रश्न या ठिकाणी. क्लासिकल लिबरलिझमचा रेफरन्स या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला दिसतो इथं काय लिबरलिझम वरती म्हणजे काय तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी वरती क्वेश्चन विचारला गेलाय. शास्त्रीय उदारमतवादाच्या राज्याबद्दलच्या संकल्पनेतल्या त्रुटी कोणत्या त्या ठिकाणी. लायसेन्स फेअर आणि राज्याच्या मर्यादित हस्तक्षेपावर, जिथं राज्य फक्त ऍज अ नाईट वॉचमॅन म्हणून राहतो, राज्याचा कोणताच पॉझिटिव्ह रोल राहत नाही. जो प्रॉफिट असणार आहे, प्रॉफिटलाच कनेक्टेड असणारा स्टेट वागला पाहिजे, निग्लेक्टेड स्टेट होऊन जातो. आणि जो एलिटिस्ट वर्ग आहे, श्रीमंत वर्ग आहे, त्यांचीच असणारे डॉमिनन्स पॉवर त्या ठिकाणी चालत राहते. ती असणारे विचार या ठिकाणी मांडलेला आहे. सोर्सेस ऑफ द लेजिटिमेसी हा मुद्दा बघत असताना आपण त्या ठिकाणी मॅक्स वेबरच्या असणाऱ्या कन्सेप्टला इथं आपण सेंट्रलाइज केलं. पॉवर आणि हेजेमनीच्या अंतर्गत बघतो आपण इथं. मग याच्यामध्ये आपण आधी मान्यतेचे स्त्रोत बघत असताना मॅक्स वेबरचे प्रीमियम मेटॅलिक गोल्डचा असणारा रेफरन्स म्हणजे करिझमा बघितला आपण इथं. त्याचा ट्रॅडिशनल कन्सेप्ट बघितला आणि लीगल असणारा जो तिथं रॅशनल विचार आहे का तो सुद्धा आपण याच्यामध्ये मांडला. नंतर आपण मांडला या ठिकाणी सॅमन डी बोर फ्रेंच विचारवंत त्यांच्या असणाऱ्या आयडिओलॉजीला कोट करत आपण महिलांचा मुद्दा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि इको फेमिनिझमचा उल्लेख करत असताना निसर्ग आणि महिलांचं शोषण एकाच मानसिकतेतून होते ही मुख्य थीम यात मांडायची आहे. आणि पर्यावरण आणि स्त्रींचा संबंध कसा आहे तो मुद्दा आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे या आयडिओलॉजीमध्ये. कम्युनिटेरियन असणाऱ्या ऑब्जेक्शनचा रेफरन्स घेतलाय तो कोणाच्या, जॉल्सच्या थेअरी ऑफ जस्टिस वरून आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन मांडायचंय. मग इथं रॉल्सच्या न्याय सिद्धांताचा समूहवाद्याचा असणारा म्हणजे मग कोण येतं, मायकल सँडलेचा उल्लेख घेऊ शकता तुम्ही याच्या टीकाकाराच्या अंतर्गत. किंवा काय उल्लेख करतो आपण या ठिकाणी, कोणाचा रेफरन्स आणू शकतो इथं, तर मायकल वॉल्झर यांचा रेफरन्स तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. त्यांच्यातून हे तुमचे 5 प्रश्न या ठिकाणी कव्हर होणार आहेत. नंतर बघितलं तर कोणते प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. इथे येतो हाऊ डू दी ऍडव्होकेट्स ऑफ द निगेटिव्ह लिबर्टी कन्सेप्शलाइज द इक्वॅलिटी. बघा, अभावात्मक निगेटिव्ह स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांची समता ही संकल्पना कोणती आहे. आता इथं या ठिकाणी रेफरन्स विचारला गेलाय कुठला, अभावात्मक स्वातंत्र्य. अभावात्मक स्वातंत्र्याचा उल्लेख करत असताना मग या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर स्वातंत्र्याचा मुद्दा, पारंपरिक स्वातंत्र्याचा रेफरन्स किंवा कार्यात्मक स्वातंत्र्याचा रेफरन्स असेल किंवा यासोबतच बघितलं या ठिकाणी तर तुम्हाला इथं मेरिटोक्रॉसीचा रेफरन्स याच्यामध्ये येऊ शकतो. मेरिटोक्रॉसीचा रेफरन्स उल्लेख केला तर काय येतं, तर इथं गुणवत्तेच्या आधारित असणाऱ्या कशाचा, तर या असणाऱ्या व्यवस्थेचा, गुणवत्तावर आधारित असणाऱ्या स्वातंत्र्याच्या गोष्टींचा रेफरन्स देत
कसं त्या ठिकाणी एक नकारात्मक विचार प्रत्येक असणाऱ्या संकल्पनेशी जोडला जाऊ शकतो, तो मुद्दा त्याच्यामध्ये मांडू शकता. आणि रॉबर्ट नॉझिकची असणारी आयडियोलॉजी तुम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट करू शकता. ते म्हणजेच कुठल्या ठिकाणी हक्कदारी सिद्धांताचा रेफरन्स याच्यामध्ये आणू शकता. म्हणजेच काय ठिकाणी एनटायटलमेंट थेरी हे तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. जिथं इक्वॅलिटीचा उल्लेख केला तर तो कसा असेल या ठिकाणी, तर तो इथं काय, हाऊ डू द ऍडव्होकेट ऑफ द निगेटिव्ह लिबर्टी, हे लक्षात घ्यायचं. निगेटिव्ह लिबर्टीचा उल्लेख करत असताना इथं स्टेट खूप नॉमिनल असणार आहे, स्टेट इंटरव्हीन करणार नाहीये. या असणाऱ्या विचारधारेच्या अंतर्गत आपल्याला समानतेची संकल्पना मांडायची या ठिकाणी. कन्सेप्च्युअलाइज इक्वॅलिटीची संकल्पना आपल्याला रिप्रेझेंट करायची. आणि प्रत्येक संकल्पनेमध्ये राज्य जेव्हा निगेटिव्ह होतो, राज्य जेव्हा नॉमिनल होतो, तेव्हा काय होऊ शकतं ते मुद्दे लिहायचे. नंतर काय दिलंय बघा, व्हॉट आर द की गोल्स ऑफ द ह्युमन लाईफ्स अँड द ब्रांचेस ऑफ द नॉलेज अकॉर्डिंग टू द अर्थशास्त्र. अर्थशास्त्रीय ग्रंथात मानवी जीवनाची कळीची उद्दिष्टे, ज्ञानशाखा याविषयी काय विवेचन केलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचंय कोणाला, तर चाणक्याला रिप्रेझेंट करायचं. चाणक्याच्या असणाऱ्या अर्थशास्त्र पुस्तकाला रिप्रेझेंट करायचे ना. हे रिप्रेझेंट करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तिथं तुम्हाला मानवी आयुष्यातील असणारे उद्दिष्ट काय आहेत तो मुद्दा, आणि तो काय असेल या ठिकाणी, तर त्यांच्या ज्ञानशाखेच्या माध्यमातून ते रिप्रेझेंट करायचे. म्हणजे काय, इथं मनुष्याचं वर्तन कसं असतं आणि ते राज्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. आणि इथं व्यक्ती इंडिव्हिज्युअल राईट्स महत्वाचे आहेत का, कलेक्टिव्ह राईट्स हे राज्यासाठी महत्वाचे आहेत. राज्य हा किती महत्वपूर्ण असेल, राज्य हा डॉमिनन्स क्रिएट करणारा असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मित्र आणि अरी ही जी संकल्पना आपण एक्सप्लेन करतो त्या अनुषंगाने असणारे ते मुद्दे मांडायचे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सप्तांग सिद्धांतांच्या अनुषंगाने राज्य किती महत्वपूर्ण आहे आणि राज्याच्या महत्वपूर्ण अंगांचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा, 7 अंगांचा. आणि मग त्याच्यामध्ये ज्ञानशाखा वेगवेगळ्या पद्धतीनं कशा अनुषंगाने स्टेटला मदत करतात तो मुद्दा 20 मार्काला लिहायचा आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो मानवी हक्कांच्या विकासातील मुख्य टप्पे विषद करा. एकदम साधा सिंपल प्रश्न विचारलाय. 1215च्या कालखंडामध्ये आलेला मॅग्ना कार्टा, ज्या पद्धतीनं इंग्लंडच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये मानवी हक्काची भूमिका स्टार्ट करून देताना दिसतात, तिथून स्टार्ट झालेला प्रवास आपल्याला 1948च्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स पर्यंत त्याचा असणारा टप्पा लिहायचा आपल्याला 10 मार्कांसाठी. डिस्कस द मेन स्टेजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन राईट्स, म्हणजे याच्यामध्ये 17व्या आणि 18व्या शतकातील असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यक्रांत्या, आणि त्या राज्यक्रांत्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख पण करावा लागेल आपल्याला 1789. त्याच्या अगोदर अमेरिकन राज्यक्रांतीचा सुद्धा उल्लेख करावा लागेल आपल्याला 1776. आणि त्या गोष्टी इथं प्रेझेंट करणं आवश्यक असणार आहे. मग तुमचा तो प्रश्न कंप्लीट होणार आहे. मग काय लक्षात घ्यायचं, प्रश्न 2 कसा होता. प्रश्न 2 तुम्हाला सेंट्रलाइज होताना दिसतो, स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि भारतीय राजकीय विचारांशी संबंधित आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा मुद्दा येतो निगेटिव्ह लिबर्टी अँड इक्वलिटीचा रेफरन्स याच्यामध्ये मांडायचा आहे. याच्यामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य मांडणारे विचारवंत मग कोणाला लिहायचंय या ठिकाणी, बर्लिन आणि हायके यांना आपल्याला मेन्शन करायचे. सोबतच समानतेकडे संधीची समानता म्हणून सुद्धा इथं कसं पाहता येईल याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी द्यायचंय. अर्थशास्त्र, कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरती प्रश्न होता. अर्थशास्त्रातील मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ आणि ज्ञानाच्या शाखा काय आहेत तोही मुद्दा मांडायचा आपल्याला, आणि त्याच्या अनुषंगाने असणारा मुद्दा इथं एक्सप्लेन करायचे. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईटचा उल्लेख करत असताना मानवी हक्कांच्या पिढ्या इथं मांडायच्यात आपल्याला, जनरेशन्स मांडायचे. मग आपण मॅग्ना कार्टापासून स्टार्ट करतो तर त्यानंतरच्या असणाऱ्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन पर्यंत आपल्याला यायचं आहे. हा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. नंतर पाहिलं तर प्रश्न कशाचा येतो बघा, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे इथं, विमर्शकारी लोकशाहीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे कोणते. डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी बद्दल विचारलं. डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसीचा रेफरन्स जेव्हा येतो का, तेव्हा लोकशाहीच्या असणाऱ्या मेजर कॅरेक्टरिस्टिक्सला आणि मेजर व्हॅल्यूजला रिप्रेझेंट करणं गरजेचं असेल. मग याच्यामध्ये JS मिलला कोट करावं लागणार आहे आपल्याला, या ठिकाणी हॉब्सला कोट करू लागू शकतं. त्या अनुषंगाने त्यांची असणारी मेजर डेमोक्रेसी बद्दलची आयडियोलॉजी त्याच्यामध्ये आपल्याला मांडायचं. आपल्याला त्याचे दोन्ही सेन्स, ब्रॉड सेन्स आणि नॅरो सेन्स, या दोघांना रिप्रेझेंट करून आपल्याला या ठिकाणी डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसीला रिप्रेझेंट करायचे. कारण 20 मार्काचा प्रश्न आहे, तर आपल्याला या ठिकाणी आयडियोलॉजी सोबतच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणारे असणारे जे थिंकर्स आहेत का ते सुद्धा लिहावं लागणार आहे. नंतर काय या ठिकाणी ॲना हार्डंट यांनी सर्वंकषवादाची, हुकुमशाहीची, टोटॅलिटरिझमची कारण मीमांसा कशी केलेली आहे.
मग त्यांचा असणारा जो अतिशय महत्वाचा पुस्तक आहे त्या ठिकाणी दी ओरिजिन ऑफ द टोटॅलिटरियनिझम, या असणाऱ्या पुस्तकामध्ये त्यांनी नाझिझमचा असणारा रेफरन्स त्या ठिकाणी मांडलाय. फक्त नाझिझम मांडलाय का त्याच्यामध्ये, तर नाही. मग नाझिझमचा असणारा रेफरन्स मांडत असताना वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपियन देशांमध्ये चाललेली एक महत्वपूर्ण भूमिका म्हणजे कोणती असेल त्या ठिकाणी, त्याच्यामधला असणारा स्टॅलिनचा असणारा स्टॅलिनिझम सुद्धा आपल्याला ऍड करावं लागेल. मग नाझिझम आणि स्टॅलिनची असणारी भूमिका, यांच्या विचारांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने हुकुमशाही व्यवस्था चालते हे मुद्दे ॲना अॅरडननं खूप व्यवस्थित मांडलेले आहेत. आणि त्याच व्यवस्थेच्या माध्यमातूनच कार्ल मार्क्सची असणारी भूमिका आपल्याला पॉझिटिव्हली कळते. म्हणून तर कार्ल मार्क्स हे फक्त डिसीज ओळखतात, रोग ओळखतात, पण ते त्याला क्युअर करू शकत नाहीत. ही असणारी भूमिका कशामुळे, तर कारण ते फक्त एकाच अँगलनं, फक्त जिथं अर्बन एरिया आहे त्याच अँगलमध्ये बघतात. मग त्यांचे मूळ उद्गाता कोण आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला या ठिकाणी ॲना अॅरडन दिसतात. मग ॲना अॅरडनचा असणारा उल्लेख आपल्याला टोटॅलिटरियनिझमच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या अनुषंगाने मानायचे. मग इथं स्वातंत्र्याबद्दल लिहायचे, इथं न्यायाबद्दल लिहायचे आपल्याला या ठिकाणी, इथं आपल्याला अधिकार कक्षेबद्दल लिहायचं, आपल्याला इथं ऑथॉरिटी बद्दल लिहायचं, आपल्याला समकक्ष असणाऱ्या भूमिकेबद्दल, न्यायाबद्दल लिहित असताना स्टेटचा विचार लिहायचा आहे, आणि इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या अधिकारांचा मुद्दा लिहित असताना मग प्रॉपर्टी लिहायची आपल्याला. मग ती प्रॉपर्टी, स्टेटची प्रॉपर्टी आणि इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी यांचा उल्लेख करायचा आहे. कम्युनिझम बद्दलचा असणार व्ह्यू या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं, हे लक्षात घ्यायचं. नंतर काय येतं, विचारसरणीचा, विचार प्रणालीचा अंत या असणाऱ्या प्रबंधाबाबत थोडक्यात स्पष्ट करा. एल्युसिडेट द एंड ऑफ द आयडियोलॉजी थेसिस इज इन अ नटशेल. खूप महत्वाचा मुद्दा, एंड ऑफ द आयडियोलॉजी थेसिस. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी फ्युडल सिस्टीम पासून नाझिझम पर्यंतच्या आयडियोलॉजीना अभ्यासतो, त्यानंतर जगामध्ये त्याच आयडियोलॉजी रिपीट होताना दिसतात. म्हणजे काय, कॅपिटलिझम हाईक होत जातो, हाईक होत गेल्यानंतर कुठं अशी एक सर्टन स्टेज येते, अशी सर्टन कंडिशन येते ज्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन एक्स्ट्रीम झाल्यामुळं जो अत्याचार करतोय, ज्याच्या विरोधामध्ये अत्याचार होतोय, तो काय करतो, अत्याचार करणाऱ्यांवरती त्या ठिकाणी विरोध करतो आणि तिथं स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिथं व्हायलेशन होताना दिसतात आणि मग तिथं क्रांती होते. ती रक्तरंजित क्रांती सांगण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्सने केला. अजून कुणी केला या ठिकाणी, माओ झेडॉंगनी केला. त्याच माओ झेडॉंगची आयडियोलॉजी जेव्हा भारतात येते तेव्हा त्याला आपण माओवाद म्हणतो. म्हणजे सगळ्या व्यवस्थेमध्ये आयडियोलॉजी रिपीटेड होते, तीच आयडियोलॉजी परत येते. म्हणजे काय, म्हणजे प्रत्यक्षात भांडवलशाही व्यवस्था जेवढी स्ट्रॉंग होते त्याला सुद्धा एका सर्टन लिमिटवरती लोकांना समजायला लागतं की भांडवलशाही व्यवस्था आपल्या शोषणासाठी आहे. पण त्याला विरोध करण्यासाठी जनता एकत्र येते, समाज एकत्र येतो, मग सोशलिझमचा क्रायटेरिया जन्माला येतो. मग सोशलिझम मध्ये सुद्धा प्रत्येक असणाऱ्या घटकाला असं वाटायला लागतं की आमच्यामुळेच देश चालू आहे. कामगारांना वाटतं तसं, शेतकऱ्यांना तसं वाटतं. मग कामगारांना वाटलं की तिथं कम्युनिझमची आयडियोलॉजी येते, शेतकऱ्यांना वाटलं की त्याच्या अंतर्गत येतो मग माओइझमची भूमिका. मग त्या असणाऱ्या कन्सेप्टमध्ये हळूहळू ती कन्सेप्ट रुजायला लागते आणि समाजासाठी काम केलं जातं. पण समाजामध्ये आपलं काही भलं होतच नाहीये, त्यामुळे परत त्या ठिकाणी कॅपिटलिझमचा राईज होताना दिसतो. ती एक एंड ऑफ आयडियोलॉजीची असणारी जी काही भूमिका आहे का, ती आपल्याला या ठिकाणी येताना दिसते. म्हणजेच कोणाचं इथं, डॅनियल बेल यांच्या असणाऱ्या कन्सेप्टला आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे प्रश्न कसा या ठिकाणी तिसरा, लोकशाही व विचार प्रणालीच्या भविष्यांचा उल्लेख करत असताना डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी याच्यामध्ये बघितलं आपण या ठिकाणी, जिथे केवळ मतदान नाही तर चर्चा सुद्धा महत्वाचा आहे. हॅबरमासचा रेफरन्स लिहू शकता तिथं. हाना अॅरडनचा असणारा टोटॅलिटरिझम, वेस्टर्न पॉलिटिकल थॉटशी संबंधित असणारा नाझीवाद आणि स्टॅलिनवादाच्या आधारे हुकुमशाहीचा उदय कसा होतो ते लिहायचं आपल्याला. ॲटोमाइज्ड सोसायटी बद्दल लिहायचंय. एंड ऑफ आयडियोलॉजी थेसिसचा उल्लेख करत असताना बेल आणि लिप्सेट यांच्या विचार प्रणालीचा असणारा अंत सिद्धांत या ठिकाणी मांडायचे आणि उदारमतवादी लोकशाहीवादी विजय या अर्थाने विश्लेषण लिहायचंय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात कॅपिटलिझमच्या असणाऱ्या भूमिकेला डेमोक्रेसीच्या अँगलनं कसं जिंकता येऊ शकतं ते मुद्दे लिहायचे. त्यानंतर पेपर फर्स्ट मधला, सेक्शन ए मधला शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन 4 काय सांगितलं बघा इथं, डिस्कस द प्रोज अँड कॉन्स ऑफ द अफर्मेटिव्ह ऍक्शन. सकारात्मक कार्यवाहीचे गुण आणि अवगुण लिहायचे. आता हे अफर्मेटिव्ह ऍक्शन कोणाचे, स्टेटचे मेन्शन करायचे तुम्हाला. मग स्टेटचे ऍक्शन मेन्शन करत असताना तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, सोशल जस्टिसच्या थेअरीला सुद्धा रिप्रेझेंट करायचंय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मिडिवल एरियामधले असणारे जे थिंकर्स आहेत का त्यांना याच्यामध्ये ऍड करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. नंतर काय या ठिकाणी, व्हॉट इज द कन्सेप्शन्स ऑफ द फ्रीडम अंडरलाईंग एम के गांधीज अंडरस्टँडिंग ऑफ स्वराज.
MK गांधी प्रणित स्वराज्य आधारभूत असलेली स्वातंत्र्याची संकल्पना कोणती? आता हे खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा इंडियन थिंकर्सचा रेफरन्स या ठिकाणी डिस्कस करत होतो तेव्हा मी स्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे. जी स्वराज्याची संकल्पना इथं प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानी आणि प्रत्येक व्यक्तीला स्वायत्त बनवते, म्हणजे ऑटोनॉमस बनवते. त्या स्वराज्याच्या संकल्पनेचा विचार करत असताना गांधींच्या असणाऱ्या बेसिक आयडिओलॉजीवरून आपल्याला हा सगळा मुद्दा या ठिकाणी प्रेझेंट करायचा आहे. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. खूप बेसिक मुद्दा आहे, खूप काय ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न नाहीये. पुढं, हाऊ टू इंटेलेक्च्युअल्स कॉन्ट्रीब्यूट दी क्रिएशन्स ऑफ दी हेजिमनी. खूप महत्वाचं आहे. दुर्नित्वाच्या निर्मितीत विचारवंत कशा प्रकारे योगदान देतात? इंटेलेक्च्युअल्स हे हेजिमनी सोबतच, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हेजिमनी सोबतच हायरार्कीचा रेफरन्स सुद्धा तयार करतात. म्हणजे समजा माझ्या असणाऱ्या वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने मी माझा असणारा स्टेटस वाढवू शकतो की नाही. आता तो कसा वाढवू शकतो ते आपल्याला या ठिकाणी सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये लिहायचंय. मग त्याच्यामध्ये लिहायचा आपल्याला कोणता मुद्दा, की बिहेवियरल अस्पेक्ट कशा असतात, किंवा वुमनच्या राईट्सच्या बद्दलचे असणारे मुद्दे कसे असू शकतात, इक्वॅलिटीचा रेफरन्स कसा असू शकतो. त्यामध्ये प्रत्येक समाज घटकाला विकासाच्या झोनमध्ये न्यायचा असेल तर कोणत्या घटकाला कमी, कोणत्या घटकाला अधिक अधिकार द्यायचा हे ठरवतो कोण? पॉलिसी मेकर ठरवतात. मग ते पॉलिसी मेकर कोण असतात? इंटेलेक्च्युअल्स असतात. त्याच्या अनुषंगाने आपल्याला इथं प्रश्नाचं उत्तर लिहायचंय, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ऍक्च्युअली काय मेन्शन करायचं तुम्हाला इथं बघा, न्याय, स्वराज्य आणि धुर्नित्व याचा उल्लेख केला तर अफर्मेटिव्ह ऍक्शन, इक्वॅलिटी आणि जस्टिसच्या अंतर्गत लिहायचं आपल्याला. मग त्याचे मेरिट्स, डेमेरिट्स पण लिहायचे. स्वराज्य, MK गांधींचा उल्लेख केला तर इंडियन पॉलिटिकल थॉटच्या अनुषंगाने स्वराज्याची संकल्पना केवळ राजकीय स्वातंत्र्य नसून ते काय, सेल्फ रूल, आत्मशासनाचा उल्लेख बघायचा आहे. नंतर हेजेमनी आणि इंटेलेक्च्युअलचे असणारे मुद्दे सांगायचे. याच्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला, ग्राम्सी आणि मार्क्सिझमचा आयडिओलॉजी लिहायचं. या ठिकाणी ग्राम्सीचा असणारा दुर्नित्व सिद्धांत, विचारवंत ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलचा मुद्दा, संमती कशी मिळवून देता येते, त्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न या ठिकाणी मांडू शकता. तर हे असतील पहिले 4 क्वेश्चन्स जे होते तुमच्या थेरीज वरती, आयडिओलॉजी वरती, थिंकर्स वरती. आता दुसरा सेक्शन चालू होतोय, सेक्शन बी. याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा उल्लेख येतो. हा विभाग भारतीय राज्यघटना, चळवळी आणि चालू घडामोडीशी संबंधित असणाऱ्या राजकारणावर आधारित असणारा भाग बी आहे. याच्यातल्या असणाऱ्या प्रश्नांचा उल्लेख केला तर खूप काही वेगळे क्वेश्चन नाहीये साहेबांनो. तुम्ही जे जनरली अभ्यास करत आलेला आतापर्यंत त्याच असणाऱ्या मुद्द्यांना इथं हायलाइट केलेलं आहे. एकदम बेसिक कंडिशन्स वरती क्वेश्चन विचारले जातात. ते कसे आहेत ते थोडंसं बघा. पहिला प्रश्न कंपल्शन आहे तुम्हाला, म्हणजे सिक्वेन्स वाईज हा 5वा क्वेश्चन आहे. यातले 5चे 5 क्वेश्चन लिहायचेच आहेत आपल्याला. मग इथं आहे 50 मार्कांसाठी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनावादी व्यूहरचनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? म्हणजे कॉन्स्टिट्युशनल स्ट्रॅटेजीचा रेफरन्स आपण बघितला. जेव्हा फ्रीडम स्ट्रगलचा असणारा झोन होता तेव्हा घटनात्मक विकास कसा होता ते लिहायचं आपल्याला. जे आपण बघतो की 1773 नंतरच्या असणाऱ्या कालखंडामध्ये 1947च्या असणाऱ्या इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंतचे असणारी आयडिओलॉजी कशी शिफ्ट होत गेली ते लिहायचे. भारतीय राष्ट्रवादी चळवळीविषयीचा मार्क्सवादी दृष्टिकोन विशद करा. आता राष्ट्रवादी चळवळीतील मार्क्सवादी दृष्टिकोन मेन्शन करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यावं लागेल. ते म्हणजे कोणाला? M.N. रॉयला. M.N. रॉय व्यतिरिक्त आपण हा मुद्दा लिहू शकत नाही. मला आपल्याला मानवेंद्रनाथ रॉयचा उल्लेख असेल किंवा रजनी पामदत्त यांच्याबद्दल लिहावं लागेल आपल्याला. तो मुद्दा इथे ऍड करायचा आहे मार्क्सवादी दृष्टिकोनाचा विचार लिहिताना. भारतीय संविधानास अर्धसंघराज्य राज्यव्यवस्था अभिप्रेत आहे काय? कारण मीमांसा करा. जेव्हा अर्धसंघ राज्याची भूमिका मांडली जाते त्या ठिकाणी केसी व्हियर यांचं नाव आपल्याला आलंच पाहिजे. मग केसी व्हियर काय याला क्वासी ज्युडिशियल किंवा क्वासी फेडरल स्ट्रक्चर या ठिकाणी म्हणताना दिसतात. मग त्याच्यामध्ये असणारे सगळे असणारे मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये मग भाग नंबर 11, भाग नंबर 12शी संबंधित असणारा लेजिस्लेटिव्ह किंवा लेजिस्लेटिव्ह असणारे रिलेशन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स आणि इकॉनॉमिकल रिलेशन्सचा रेफरन्स घेऊन आपल्याला ते मुद्दे कव्हर करायचे आहेत आपल्याला. नियोजनबद्ध विकासाविषयीचा नेहरू प्रणित दृष्टिकोन स्पष्ट करा. नेहरू प्रणित दृष्टिकोन आला तर आपल्याला सोशलिझमची आयडिओलॉजी लिहावी लागेल आणि त्या सोशलिझम मध्ये गांधीजमचाही मुद्दा लिहित असताना फॅबियन सोशलिझम जे मेन आयडिओलॉजी कोणाची? नेहरूंची, ती लिहावं लागेल 10 मार्कांना. नंतर ब्रिटिश राजवटीच्या कोणत्या वारशांचा भारतीय संविधानाच्या निर्मितीवर प्रभाव पडतो? लक्षात घ्या. विच लेगसीज, लेगसी खूप महत्वाचे. त्याला त्या लेगसीमुळेच ब्रिटिश एरामध्ये जे डिसिजन्स घेतले होते त्या डिसिजनचा इम्पॅक्ट आजही आपल्यावरती पडत असेल तर त्या कंट्रीला आपण कॉलॉनिकल कंट्री म्हणतो. मग त्या कोणत्या ऍक्ट मधनं कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगाने मुद्दे ऍड झाले, अडॉप्ट होताना दिसतात. मग ते सगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टचा रेफरन्स आपल्याला मेन्शन करायचे. तो मुद्दा लिहायचा. घटना निर्मितीवरती प्रश्न लिहायचा हे लक्षात ठेवायचं. मग कसं जनरली बघा कसे प्रश्न आहेत.
भारतीय राष्ट्रवाद आणि राज्यघटनेशी संबंधित प्रश्न आहे. कसा आहे पहिला, कॉन्स्टिट्युशनल स्ट्रॅटेजी, इंडियन नॅशनलिझम वरती प्रश्न आहे. मग नेहरू रिपोर्ट, गोलमेज परिषद, स्वातंत्र्य लढ्यातील असणाऱ्या घटनात्मक मार्गाचा उल्लेख करायचा आपल्याला थोडासा. मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन दी इंडियन नॅशनलिझम याचा उल्लेख केला की या ठिकाणी AR देसाई पण लिहू शकता, BT रणदिवे पण लिहू शकता, पण MN रॉय सगळ्यात प्रायोरिटी लिहायचं आपल्याला, खूप महत्वपूर्ण व्यक्ती आहे मार्क्सवादी दृष्टिकोन लिहित असताना. क्वासी फेडरल पॉलिटीचा उल्लेख केला, फेडरलिझम इन इंडिया, तर इथं KC व्हियरची आयडिओलॉजी, जिथं केंद्राकडे झुकलेला असणारा संघराज्य दिसतो आपल्याला, तो मुद्दा ऍड करायचा आहे. नंतर दिसतो नेहरूयन प्लॅन्ड डेव्हलपमेंटचा मुद्दा येतो, प्लॅनिंग आणि इकॉनॉमीचा, नेहरूंचा समाजवादाकडे झुकलेला विकास आराखडा, सार्वजनिक क्षेत्राचं महत्व आणि मिश्र अर्थव्यवस्था लिहायचं आपल्याला. आणि लेगसीज ऑफ द ब्रिटिश राज याचा उल्लेख केला तर मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍक्ट बद्दल लिहायचं. 1919 असेल, 1935 असेल, 1858 असेल, हे मुद्दे मेन्शन करायचे आपल्याला, त्या अनुषंगाने हे पार्ट असतील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, जिथं आपल्याला 3 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले. कोणते विचारले ते पहा. पहिला विचारलं, डिस्कस दी ओरिजिन अँड नेचर ऑफ द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. बघा, घटनेच्या मूलभूत संरचनेबद्दल प्रश्न विचारला. संदर्भ मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रिलेशन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. केशवानंद भारतीची आयडिओलॉजी, मूलभूत हक्कांचा मुद्दा, प्रॉपर्टीच्या राईट्सचा रेफरन्स, हे सगळे कोलॅबरेशन करून आपल्याला लिहायचे. पुढं, भारतीय राजकीय प्रक्रियेत जाती व्यवस्था कोणती भूमिका बजावते. मग याच्यामध्ये आपल्याला वीकर सेक्शनचा रेफरन्स घ्यायचा आहे. DPSPचा अँगल घेत असताना आर्टिकल नंबर 46च्या माध्यमातून आपल्याला इथं जातीवादाचा उल्लेख करून या ठिकाणी मुद्दे लिहायचे. मग जातीवाद आणण्यासाठीचे असणारे कारण कोणते होते, जातीवाद कशा पद्धतीनं भारतामध्ये एस्टॅब्लिश झाला आणि त्या जातीवादाला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या थिंकर्सनं, इंडियन थिंकर्स असतील, वेस्टर्न थिंकर्स असतील, आणि कशा पद्धतीने या ठिकाणी एक प्रकारे डिफेंड पण केलं आणि अपोज पण केलं, ते सगळे मुद्दे लिहायचे. मग कम्युनल लीडर बद्दल लिहायचं आपल्याला, त्या ठिकाणी सर सय्यद अहमद खानचा रेफरन्स असेल, डॉक्टर B.R. आंबेडकरांचा उल्लेख असेल, ते मुद्दे आपल्याला मेन्शन करणं आवश्यक असणार आहे. नंतर मुद्दा येतो, एक्सप्लेन दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ग्रासरूट मुवमेंट्स टू द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीसाठी असणारे जे तळागाळातील असणारे जे आंदोलन आहेत का, लोकशाही टिकण्यासाठी कोणकोणते गेले, त्याच्यासाठी आपल्याला बेसिक असणारे चळवळींचा उल्लेख करायचा आहे, जिथं लोकांना लिडरशिप मिळायला लागली आणि प्रत्येक समाज घटकाला अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला लागले. तर तो मुद्दा इथं लिहायचा आहे आपल्याला. खूप बेसिक क्वेश्चन विचारलाय, पण ग्रेट क्वेश्चन पेपर तयार केलाय, हे आपल्याला याच्या माध्यमातून दिसतोय. आपल्याला रेफरन्स काय काय येतो या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 6चा उल्लेख करत असताना इथं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा उल्लेख येतो, केशवानंद भारती केसचा उल्लेख, इथं कास्ट इन इंडियन पॉलिटिक्सचा उल्लेख आला तर कास्ट, रिलिजन आणि एथनिसिटीचा मुद्दा येतो. रजनी कोठारींचा उल्लेख करू शकतो आपण, राजकीयकरणाचा रेफरन्स याच्यामध्ये ऍड करत असताना. नंतर ग्रासरूट मुवमेंटचा उल्लेख करत असताना तळागाळातील चळवळीचा उल्लेख आहे, चिपको आहे, लोकपाल विधेयकाचा उल्लेख येतो, लोकशाही अधिक प्रगल्भ कशी झाली आत्ताच्या कालखंडामध्ये, तो मुद्दा मेन्शन करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न कशावरती आहे बघा, भारतीय निर्वाचन आयोगाची संरचना व भूमिका विशद करा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं स्ट्रक्चर आणि रोल लिहायचंय. 20 मार्काला लिहायचंय साहेबांनो, 20 मार्काला लिहायचंय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 पेजेस मध्ये योग्य पद्धतीची माहिती भरायची. मग इथं त्याचा मोटिव्ह काय आहे, कशासाठी इलेक्शन कमिशन येतो, फेर, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीची इलेक्शनची असणारी जबाबदारी दिली गेली पाहिजे ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा असणारा भेदभाव होता कामा नये. मग फेअर इलेक्शन्स, कॉम्पिटेटिव्ह इलेक्शनचा रेफरन्स झाला पाहिजे. मग त्यासाठी इलेक्शन कमिशनचा रोल कसा बदलत गेला, इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो, कोड ऑफ कंडक्टचा रेफरन्स कसा असतो, हे सगळं लिहायचं. आता डिलिमिटेशन कमिशनचा मुद्दा सुद्धा त्याला जोडून लिहिला, अतिउत्तम होऊ शकतो. भारतीय पक्ष पद्धतीत गेल्या 7 दशकांमध्ये घडलेल्या परिवर्तनाचा आढावा घ्या. इतका भारी क्वेश्चन आहे. 7 दशकांचा उल्लेख, 70 वर्षांच्या अंतर्गत पॉलिटिकल असणाऱ्या पार्टीज कशा चेंज होत गेल्या, त्याचा असणार इम्पॅक्ट लिहायचा. मग प्रत्येक पार्टीचा उल्लेख करायचा, नॅशनलाइज पार्टी असतील. इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं रिजनल पार्टी सुद्धा सपोर्टिव्हला लिहायचंय आपल्याला. भारतीय पर्यावरणवादी चळवळीतून एखादा परिणामकारक हरित पक्ष का उभा राहू शकला नाही. जेवढे काही एन्व्हायरमेंटल असणारे मुवमेंट झाले त्यातून कोणताही असणारा ग्रीन पार्टी का तयार होऊ शकला नाहीये, का बाबा एकत्रीकरणाच्या माध्यमातून लोक पर्यावरणासाठी एक स्वतंत्र असणारी भूमिका घेणारा पक्ष तयार करू शकले नाही, ते लिहायचंय आपल्याला. एक वाक्यता नव्हती, तो मुद्दा या ठिकाणी मेन्शन करू शकतो. जसं की आपल्याला जो क्वेश्चन केला गेलाय या असणाऱ्या हरित पक्षाचा उल्लेख करत असताना, तर इथं काय लक्षात द्यायचं, आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा असणारा संघर्ष हा कंटिन्युअस राहतो, त्याच्यामुळे इथं विवाद होत राहिले आणि एक सक्षम असणारा हरित पक्ष तयार होताना दिसला नाही, तो मुद्दा लिहायचा आहे. इलेक्शन कमिशनचा स्टॅच्युटरी कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या अनुषंगाने ते मुद्दे लिहायचे. आपल्याला मुक्त व न्याय
निवडणुकांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे आणि चेंजिंग पार्टी सिस्टीम, काँग्रेस प्रणालीकडून बहुपक्षीय प्रणाली आणि नंतर एक प्रबळ पक्ष बीजेपी, हा जो प्रवास आहे का, म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट काँग्रेस, त्यानंतर कोएलेशनचं गव्हर्नमेंट आणि नंतर परत डॉमिनंट बीजेपी, असा असणारा प्रवास इथं मेन्शन करणं आवश्यक असेल. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघितला आपण इथं, तर क्वेश्चन नंबर 8 काय सांगतो याच्यामध्ये, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक लोकशाही बळकट करण्यात बजावलेली भूमिका विशद करा. आता न्यायालयाची असणारी अतिशय महत्वाची भूमिका स्पष्ट करायची. इंट्रोडक्शनच मध्ये आपल्याला आर्टिकल 366 367 ना आपल्याला हा मुद्दा लिहिण्याचा सुरुवात करायचे का, कारण इथं कॉन्स्टिट्यूशनचा मीन काढण्याचा अधिकार कोणाला आहे, ज्युडिशरीला. मग ज्युडिशरी कशी स्टेबल करते या असणाऱ्या डेमोक्रेसीच्या पिलरला तो मुद्दा सगळा लिहायचा व्यवस्थित पद्धतीनं. भारतातील हरित क्रांतीचे गुणदोष लिहायचे, ग्रीन रिव्होल्यूशन बद्दल लिहायचं आपल्याला. मग ह्याच्यासाठी तुम्हाला तो इव्हेंट पाहिजे, म्हणजेच हा एक प्रकारे काय झाला, आफ्टर इंडिपेंडन्सचा असणारा एक फेज घेतला आणि त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशनचा अँगल घेऊन तुम्हाला प्रश्न विचारलाय. आणि भारतीय मतदारसंघाचं मतदारांचं वर्तन कोणत्या घटकाद्वारे निर्धारित होते, इंडियन वोटर्स बद्दल क्वेश्चन विचारलाय. साहजिक आहे, फ्री वीज, मुक्त वाटप, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालू आहे ना. मग कशा पद्धतीने पॉलिटिकल पार्टीज या असणाऱ्या वोटर्सकडे बघतात आणि त्यांना कसे आमिष दाखवतात, आमिष दाखवल्यानंतर वोटिंग कशा पद्धतीने चेंज होते, त्याचा वर्तनाचा उल्लेख या ठिकाणी करायला सांगितला. आणि फ्री बीजची कन्सेप्ट छान पद्धतीने लिहायची आपल्याला. अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय आपल्याला. बिहेव्हिअरल वोटिंगचा सिस्टीम या ठिकाणी मेन्शन करताना दिसतात. मग काय दिसतात आपल्याला मेजर 3 प्रश्न, सुप्रीम कोर्ट आणि डेमोक्रेसीचा उल्लेख आहे, लोकशाही टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा घटनात्मक अधिकार कसा आहे, PIL असेल, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, इथं ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असेल, ज्युडिशियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, ड्यू प्रोसेस एस्टॅब्लिश बाय लॉ असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स ऍड करून लिहायचं आपल्याला. वोटिंग बिहेवियर बघितलं, जात, धर्म, पैसा, उमेदवाराची प्रतिमा आणि विकास यांच्या आधारे आपल्याला मुद्दे लिहायचे आहेत. ग्रीन रिव्होल्यूशनचा मुद्दा लिहायचा आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे, हे सगळे मुद्दे या ठिकाणी मेन्शन करायचे. म्हणजे सिद्धांतांकडून व्यवहाराकडे, थेरी टू प्रॅक्टिकल या पद्धतीचे असणारे क्वेश्चन्स आपल्याला या संपूर्ण पेपरमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच ऑप्शनलचा असणारा पेपर हा त्या पद्धतीनं आयडिओलॉजीच्या बेसवरती, थिंकर्सवरती, त्यांच्या थॉट प्रोसेसवरती येतो. त्याचा प्रश्न मांडलाय आयोगानं, खूप छान पद्धतीनं पेपर सेट केलाय. या पेपरबद्दल तुमचं मत काय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच असणाऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या असणाऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे, थांबूया आपण, भेटूया नवीन सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.